सर्वांना हरिओम. आपण आपल्या संतांच्या जीवनकार्याचा, त्यांच्या चरित्राचा थोडक्यात अभ्यास करत आहोत. संत परंपरा ही फार प्राचीन आहे. 800 वर्षापासून किंबहुना 850 वर्षापासून 12व्या शतकापासून आजपर्यंत ही आपल्या महाराष्ट्रामध्ये आस्थागायत टिकून आहे. आणि जोपर्यंत ही संत परंपरा आहे तोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहेत. काही जण उलट म्हणतात, सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत, पण तसं नाही आहे. संत जोपर्यंत आहेत तोपर्यंत चंद्र सूर्य आहेत. या संतांच्या घराण्यामध्ये पहिल्यापासूनच भक्तीची परंपरा सुरू होती. तुकाराम महाराजांच्या घरामध्ये 8 पिढ्या भगवंताची भक्ती करणारे होते. माऊलींच्या देखील तसंच आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांच्याकडे सुद्धा अनेक पिढ्यापासून विठ्ठलाची भक्ती सुरू होती. आपण आज या शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचे पंजोबा, ज्यांचं नाव आहे श्री संत भानुदास महाराज, यांच्या जीवनकार्याचा, यांच्या चरित्राचा आपण थोडक्यात अभ्यास करणार आहोत. श्री संत भानुदास महाराज संत मांदियाळी अढळस्थान असलेले हे शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचे पंजोबा होते. त्यांचा जन्मकाळ उपलब्ध नाही, निश्चित माहीत नाही कोणत्या शतकामध्ये, कोणत्या सणामध्ये, कोणत्या दिवशी, असा निश्चित जन्मकाळ उपलब्ध नाही. पण असा अंदाजे सांगू शकतो आपण की तो 15व्या शतकाच्या उत्तरार्धाच्या सुरुवातीचा केव्हा तरी आहे. आता सध्या 21वावं शतक सुरू आहे. 6 शतक मागे 15व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये शेवटचे 6 महिने आणि त्याच्या सुरुवातीचा काळ त्यांचा जन्माचा असला पाहिजे. भानुदासांचे वडील सूर्योपासक होते, सूर्याची उपासना करणारे होते. मुंज झाल्यावर एक दिवस काही कारणाने वडील त्यांच्यावर खूप रागावले. त्यामुळे दुःखी होऊन भानुदास घरातून निघून एका देवळात गेले. हे देऊळ एका निर्जन जागी भुयारात होते, गुहेमध्ये होते. आणि त्या भुयारामध्ये ते जे मंदिर होते ते सूर्यनारायणाचे मंदिर होते. आणि तेथे सूर्याची अतिशय जुनी मूर्ती होती. सूर्यनारायणाला नमस्कार करून भानुदास महाराजांनी सूर्यदेवतेची स्तुती केली. आणि त्यामुळे सूर्यनारायणाने प्रसन्न होऊन मनुष्य रूपाने प्रगट होऊन भानुदासांना दूध पाजले. त्या ठिकाणी भानुदास 7 दिवस राहिले होते. एक दिवस भानुदास देवळातून बाहेर पडले असता एका ब्राह्मणाने त्यांना पाहिले. कारण ते घरातून रागाव निघाले होते. शोध घेतला होता घरातल्यांनी, पण कोणी सापडेनात. ज्यावेळेला ते मंदिरातून बाहेर पडले सूर्याच्या, त्यावेळेला त्यांना एक दिवस एका ब्राह्मणाने पाहिले आणि हाक मारली. परंतु त्यांनी तिकडे लक्ष न देता ते पुन्हा देवळात शिरले. नंतर त्या ब्राह्मणासोबत त्यांचे वडील तेथे आले. त्या ब्राह्मणाच्या लक्षात आलं की ते आतमध्ये गुहेत आहेत, भुयारात आहेत. मग ते वडिलांकडे गेले भानुदासांच्या आणि त्यांच्यासोबत त्या ठिकाणी आले. त्यांनी ते देऊळ शोधून काढले. त्यावेळी देवळामध्ये
सूर्यनारायणाच्या पायांवर डोके ठेवून भानुदास निजले होते. नंतर वडिलांनी त्यांची समजूत घालून परत आपल्या घरी नेले. थोड्या दिवसांनी भानुदासांचा विवाह झाला. त्यानंतर काही दिवसातच आई वडिलांचे निधन झाल्यामुळे घरातील प्रत्येकाची जबाबदारी भानुदासांवर पडली. परंतु ते सदैव हरिभजनातच दंग असायचे आणि त्यामुळे त्यांच्या पत्नीची आणि त्यांच्या मुलाबाळांची दैन्यावस्था झाली. तेव्हा गावातील लोकांनी ही त्यांची परिस्थिती पाहिली आणि एकत्र जमून भानुदासांना 100 रुपयाचे कापड उधार दिले. काळ लक्षात घ्यायचा आहे, 15व्या शतकाचा काळ आहे आणि त्यावेळेला 100 रुपयाची मदत केली. गावकऱ्यांनी उधार दिले आणि त्यावर धंदा करून कुटुंबाचे पालनपोषण करायला सांगितले. त्याप्रमाणे भानुदासांनी अत्यंत सचोटीने प्रामाणिकपणे व्यापार केल्यामुळे त्यांचा धंदा चांगला चालला. शिवाय त्यांना धंद्यामध्ये चांगला फायदासुद्धा मिळू लागला. परंतु सर्व माणसं सारखी नसतात. ज्या गावकऱ्यांनी मदत केली त्या गावातील काही माणसं ही त्यांची प्रगती पाहिली, उत्कर्ष पाहिला आणि इतर व्यापाऱ्यांना तो सहन झाला नाही आणि त्यामुळे ते त्यांचा सतत द्वेष करू लागले, सतत त्यांचा तिरस्कार करू लागले. एक दिवस सर्व व्यापाऱ्यांच्या बरोबर भानुदास कापडाची दिंड घेऊन व्यापार करण्यासाठी निघाले. त्यावेळचा प्रवास आहे. एका गावात त्यांचा मुक्काम पडला. त्यावेळेला रात्र झाली होती आणि रात्र झाल्यामुळे सर्व व्यापारी धर्मशाळेत झोपले. पण जवळच त्या ठिकाणी कीर्तन असल्याने भानुदास काही झोपले नाही. ते कीर्तनाला गेले. पण जाताना त्यांनी सांगितलं इतर व्यापाऱ्यांना की माझ्या मालावर लक्ष ठेवा. आता भानुदासाचे नुकसान करण्याची ही नामी संधी आहे असे पाहून त्या व्यापाऱ्यांनी भानुदासांचे घोडे सोडून दिले. कारण हे सर्व व्यापारी भानुदासांचा द्वेष करत होते आणि म्हणून आता चांगली संधी आहे त्याचं नुकसान करण्याची, म्हणून त्यांनी घोडे सोडून दिले आणि त्यांच्या कापडाची दिंड एका खाचेमध्ये फेकून दिली. इकडे भानुदास कीर्तनामध्ये रममाण झालेले आहेत, रंगून गेलेले आहेत. पण दुसरीकडे पांडुरंगाला आपल्या भक्ताची चिंता असल्याने तो ब्राह्मणाच्या रूपात येऊन त्यांचा घोडा धरून बसला. थोड्याच वेळात काही चोरांनी त्या झोपलेल्या व्यापाऱ्यांवर हल्ला केला आणि त्यांना मारहाण करून चीरवस्तू लुटून नेली. त्यांच्याकडे जे ऐवज होते ते सर्व त्या चोरांनी लुटून नेले. कीर्तन संपल्यावर भानुदास परत आले तेव्हा त्यांना एक ब्राह्मण आपला घोडा धरून बसलेला दिसला. भानुदासांना पाहताच तो ब्राह्मण निघून गेला. घोडा घेऊन ते धर्मशाळेत आले तेव्हा त्या व्यापाऱ्यांनी घडलेली सर्व हकीकत सांगितली. त्यांच्या मनामध्ये कोणती भावना होती आणि कोणत्या भावनेने त्यांनी त्यांचं नुकसान केलं सर्व सांगितलं. त्या बाबतीत ते प्रामाणिक होते. आणि त्यावेळेला हे जेव्हा भानुदासांनी ऐकलं ते ऐकून आपला घोडा धरून ठेवणारा ब्राह्मण रूपात आलेला दुसरा तिसरा कोणी नसून माझा पांडुरंगच आहे हे त्यांच्या ध्यानात आले. आणि म्हणून ज्या धंद्यामुळे
भगवंताला कष्ट होतात, तो धंदाच करायचा नाही असे त्यांनी ठरवले आणि त्याप्रमाणे त्यांनी आपले सुरक्षित राहिलेले सर्व कापड त्या व्यापाऱ्यांना वाटून दिले, ज्यांचं चोरांनी नुकसान केलं होतं. आणि ज्या चोरांचा हेतू होता भानुदासांचं नुकसान करायचं, त्याच भानुदासांनी त्यांचं सर्व कापड व्यापाऱ्यांना वाटून दिलं. एवढंच नाही, त्यानंतर त्यांनी आपले उरलेले सर्व आयुष्य ईश्वर भजनात, भगवंताच्या चिंतनात घालवले. विजयनगरचा राजा रामदेव हा त्यावेळी राज्य करत होता. तो एकदा स्वारीवरून येत असताना देवदर्शनासाठी पंढरपूरला गेला. तेथील विठ्ठल मूर्ती पाहून तो इतका संतुष्ट झाला की ही मूर्ती विजयनगरला घेऊन जावी असे त्याच्या मनात आले. पंढरपूरची विठ्ठल मूर्ती कोणी आणून बसवलेली नाही. पंढरपूरची विठ्ठल मूर्ती कोणी घडवलेली नाही की आणून बसवलेली नाही. ती स्वयंभू आहे. गोकुळहुनी झाला येता वर्णन केलेलं आहे. गोकुळामध्ये असलेला जो भगवान श्रीकृष्ण आहे त्याचाच अवतार या ठिकाणी पंढरपूरला विठ्ठलाच्या रूपात आहे. आणि अशी सुंदर मूर्ती पाहिली त्यावेळेला ते भान विसरले विजयनगरचा राजा रामदेवराय. आणि त्याला वाटलं की ही मूर्ती आपण आपल्या राज्यात घेऊन जावी, विजयनगरला घेऊन जावी असे त्याच्या मनात आले. मग देवाची आज्ञा मिळवण्यासाठी तो 7 दिवस उपाशी बसला. त्याने तपश्चर्या केली. असत मूर्ती घेऊन जायची नाही, देवाची परवानगी घ्यायची, आज्ञा घ्यायची आणि त्यानंतर घेऊन जायची. पण देव प्रसन्न होणार कसा? म्हणून राजाने 7 दिवस उपाशी राहिला. एके रात्री त्याला स्वप्नात दृष्टांत झाला की पुंडलिकासाठी मी येथे आलो आहे. माझी या ठिकाणी येण्याची काही आवश्यकता नव्हती. माझा अवतार संपलेला होता गोकुळामध्ये, परंतु पुंडलिकाच्या भावार्था गोकुळहुनी झाला येता असं वर्णन केलेलं आहे. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळहुनी झाला येता आणि त्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. कोण सांगतात? भगवान विठ्ठल सांगतात राजाला. या ठिकाणी म्हणजे पंढरपूरला भक्तगण माझ्या भेटीसाठी येतो. त्यांच्यासाठी मला माझा वेळ देणं आवश्यक आहे. ज्यावेळेला ते मला भेटतात त्यावेळेला मला खूप आनंद होतो आणि माझा सर्व वेळ आनंदात जातो. पण तुझी इच्छा आहे तर मी एका अटीवर तुझ्यासोबत विजयनगरला येईल. भगवान म्हणाले राजा रामदेवरायला, मी एका अटीवर तुझ्यासोबत विजयनगरला येईल. मला ब्राह्मणांनी सोहळ्याने उचलावे आणि वाटेत कुठेही ठेवू नये. सकाळी जागा झाल्यानंतर राजाला फार आनंद झाला. त्याने आपल्या प्रधानाला बोलावून घेतले आणि मूर्ती नेण्यासाठी गावोगाव ब्राह्मणांची व्यवस्था करण्यास सांगितले. कारण भगवान म्हणाले होते की ब्राह्मणांनी सोहळ्याने उचलावे आणि दुसरं म्हणजे वाटेत कुठेही ठेवू नये. म्हणून राजाने तशी तयारी केली. ब्राह्मणांची गावोगावी व्यवस्था करायला सांगितले प्रधानाला. सर्व तयारी झाल्यावर राजा मूर्तीसमोर हात जोडून उभा राहिला आणि म्हणाला, हे देवा, आता आमच्याबरोबर चलावे. मग ब्राह्मणांनी सोहळ्यामध्ये ती मूर्ती उचलली आणि विजयनगरकडे निघाले. तेव्हा बडव्यांनी आणि इतर लोकांनी मूर्ती न नेण्याविषयी राजाची प्रार्थना केली, वारंवार विनवणी केली.
बडव्यांनी पण केली, इतर लोकांनी केली, पण राजाने ऐकले नाही. सत्तेपुढे शहाणपण नसते कोणाचे. सत्तेच्या जोरावर राजाने कोणासही न जुमानता मूर्ती विजयनगरला आपल्या राज्यात नेली. अत्यंत थाटामाटात मूर्तीची स्थापना झाली आणि त्या दिवशी राजाला दृष्टांत झाला. राजा, तुझ्या आग्रहावरून मी तुझ्यासाठी पंढरपूर सोडून येथे आलो, पण जर माझ्या भक्तांचा छळ तुझ्या हातून कधी झाला तर त्याच क्षणी मी पंढरपूरला जाईन. राजाला रात्री स्वप्नामध्ये भगवंताने दृष्टांत दिला. इकडे आषाढी एकादशीला सर्व संत पंढरपुरात गोळा झाले, पण मंदिरामध्ये पांडुरंगाची मूर्तीच नाही, तर मग मंदिराला काय शोभा. सर्वजण हताश होऊन बसले होते. सर्वजण निराश झाले. एवढ्यात संत शिरोमणी भानुदास महाराज पुढे येऊन म्हणाले, मी पांडुरंगाला विजयनगरहून परत घेऊन येतो. तुम्ही निराश होऊ नका, हताश होऊ नका. मी स्वतः जातो विजयनगरला आणि पांडुरंगाला परत घेऊन येतो. असे सांगून भानुदास महाराज निघाले. काही दिवसांनी ते विजयनगरला पोचले. त्यांनी पांडुरंगाच्या मूर्तीची चौकशी केली. सर्वांना विचारलं, पण राजाच्या भीतीने त्यांना कोणीच काहीच उत्तर दिले नाही. मूर्ती कुठे आहे हे कोणी सांगितलं नाही. शेवटी एका सत्पुरुषाने त्यांना पत्ता सांगितला. रात्री सगळीकडे सामसूम झाल्यावर भानुदास त्या देवळाकडे गेले. शेजारती करून राजा नुकताच देवळाला कुलपे लावून गेला होता. हे पाहिलं भानुदास महाराजांनी. आता काय करावे असा विचार करीत आहेत तोच कुलपे आपोआपच गळून पडली. भानुदास थेट पांडुरंगाच्या मूर्तीकडे गेले आणि म्हणाले, हे देवा, मी तुला घेऊन जाण्यासाठी आलो आहे. भानुदासांनी देवाला पुष्कळ आळवले. देवाने मोठ्या प्रेमाने आपल्या गळ्यातला रत्नहार त्यांच्या गळ्यात घातला. इकडे पहाट झाल्याने देवाने त्यांना बाहेर पडण्यास सांगितले. त्याप्रमाणे भानुदास बाहेर गेल्यानंतर कुलपे जशीच्या तशी लागून गेली. ज्याप्रमाणे वसुदेव कृष्णाला घेऊन चालले होते कंसाच्या कारागृहातून, त्यावेळेला वसुदेवांची देवकी बंदिस्त होते, कुलप लावलेली होती. पण भगवंताची किमया आहे, जी कुलप बंद होती ती आपोआप गळून पडली आणि जेव्हा गोकुळातून पुन्हा आले त्यावेळेला ती पुन्हा कुलप लागली. त्याप्रमाणे भानुदास बाहेर गेल्यानंतर जी कुलप उघडली होती आपोआप ती जशीच्या तशी लागून गेली. राजा पहाटेच्या वेळेला काकड आरती करण्यासाठी आला. तो मूर्तीच्या गळ्यातला रत्नहार नाहीसा झालेला दिसला. ताबडतोब त्याने चारही दिशांना आपले सेवक पाठवले. जारीने शोध सुरू झाला. नदीच्या वाळवंटात विठ्ठलाचे स्मरण करीत असलेल्या भानुदासांच्या गळ्यात त्या सेवकांना रत्नहार सापडला. तेव्हा त्यांना ताबडतोब पकडून राजासमोर आणले गेले. मुद्देमालासकट पकडलेल्या चोराला सुळावर देण्याचा हुकूम राजाने दिला. त्या काळामध्ये ही शिक्षा होती, सुळावर द्यायची. या मुद्देमालासकट पकडलेल्या चोराला म्हणजेच भानुदास महाराजांना सुळावर देण्याचा
हुकूम दिला. त्याप्रमाणे भानुदासांच्या खांद्यावर सूळ ठेवून ते ठरल्या जागी नेऊन गेले. त्या ठिकाणी तो सूळ रोवण्यात आला, पण भानुदासांनी तो जमिनीत रोवताच त्याला पालवी फुटली. राजाला हा चमत्कार कळवण्यात आला की सूळ रोवला गेला, पण त्या सुळाला पालवी फुटली, चमत्कार झाला. तेव्हा राजा ताबडतोब त्या ठिकाणी गेला आणि त्याच्या लक्षात आलं की साधी विभूती नाही आहे. तो भानुदासांच्या चरणावर नमस्कार घालून म्हणाला, महाराज, माझ्याकडून मोठा अपराध घडला, मला क्षमा करा. आणि नंतर राजा स्वतः त्यांना घेऊन मंदिरात गेला आणि देवाला नमस्कार करून तो म्हणाला, कारण देवाची अट त्याच्या लक्षात आली, देवा, माझ्या हातून चुकून तुझ्या भक्ताचा छळ झाला आहे, तेव्हा मला क्षमा कर. पांडुरंग म्हणाले, आता मी इथे राहणार नाही, माझ्या भक्तासोबत मी पंढरीला जाणार. त्यावेळेला भानुदास म्हणाले, देवा, मी एकटा तुम्हाला कसा नेऊ. त्याबरोबर ती मूर्ती इतकी लहान झाली की ती भानुदासांच्या संबळीत मावली. भानुदासांनी राजाचा निरोप घेतला आणि पंढरीची वाट चालू लागले. पंढरपूरचा विठोबा जो पंढरपूर सोडून गेला होता, त्याला पुन्हा पंढरपूरला आणण्याचं महत् कार्य भानुदास महाराजांनी केलं. पंढरीची वाट चालू लागली. पंढरपूरला आल्यावर संबळी खाली ठेवून ते स्नानासाठी चंद्रभागेत उतरले. ते स्नान करून येतात तो मूर्ती, विठ्ठलाची मूर्ती पुन्हा पूर्वीसारखी झाली होती. मग सर्वांनी वाजत गाजत ती मूर्ती पहिल्या जागेवर आणून ठेवली. तेव्हापासून भानुदासांचे नाव संत मंडळीत अग्रस्थानी दाखल झाले आहे, अढळ झालेले आहे. जर हे कार्य भानुदास महाराजांनी केलं नसतं तर आज आपल्याला पंढरपूरला पांडुरंगाची मूर्ती कदाचित दिसली नसती. भानुदास महाराजांनी आपल्या जीवनकाळामध्ये एकंदर किती कविता केल्या आणि कोठे व केव्हा समाधी घेतली याविषयी कोणतीच माहिती उपलब्ध नाही. त्यांचे फार थोडे अभंग उपलब्ध आहेत, पण त्यावरून ते प्रेमळ आणि अधिकारी संत होते हे आपल्याला पटते. परमार्थामध्ये पण अधिकार असावा लागतो आणि तो अधिकार आपल्याला भगवंताच्या नामचिंतनाने प्राप्त होत असतो. असे हे भानुदास महाराज भगवंताचे अधिकारी संत होते. त्यांच्याच कुळात पुढे महाभागवत भगवत भक्त श्री संत एकनाथ महाराजांचा जन्म झाला. आपण या महान विभूतीच्या चरणी, भानुदास महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करूया आणि आजचा भाग या ठिकाणी पूर्ण करूया.